3 षटकार ठोकले तर 500 अण्णाकडून पहिल्या बॉलवरती 1 रन की 2 रन येते डिक्लेअर झोनच्या दिशेने या 2 धावा. आणि ज्यावेळी पहिल्या इनिंगला सुरुवात होईल आवाज ऐकूया भावेशजी वणगा यांचा व्हॉइस ऑफ जुचंद्र. थँक्यू अक्षयजी साटम. सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. मेगा फायनलला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मयूरचा आपण बघितला. यावेळेस दुसरा चेंडू चांगल्या चेंडूची चाचणी केली गेली आहे आणि योग्य चेंडू असं म्हटलं गेलं आहे पंचांच्या माध्यमातून. पंच आपण बघू शकतोय जयप्रकाश घरत यांना आपण बघतोय मॅन फ्रॉम नारंगी. कित्येक वर्षात आणि चांगले क्रिकेट खेळले. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय लॉंग ऑन मध्ये आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना विनीत बुरकुंड आणि पार्थ सिंग यांच्या माध्यमातून या 2ने धावसंख्या पुढे जाते 4 या धावसंख्येवर. पार्थचा जर विचार केला तर आजच्या दिवशी मात्र मॅन इन फॉर्म बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं मात्र मयूर याची बॅट तळपली होती. तो गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय राऊंड विकेटने. यावेळेस चेंडूला खेळायचं होतं जागा बनून परंतु अपसाइड अपस्टम पंचांनी घोषित केलंय. विथ व्हाईट बॉल या अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकते 5 या धावसंख्येवर. 3 षटकांचा सामना मेगा फायनलचा सामना. कुठचा संघ ही ट्रॉफी प्रथम क्रमांक घेऊन जाणार या स्पर्धेमधून. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आला होता त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय पार्थ सिंगच्या बॅटमधनं षटकार. पार्थ सिंग जबरदस्त स्ट्रोक्स. नक्कीच इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे. जीतने हम आए जीत कर ही लौटेंगे असा मात्र संदेशात दिला गेलाय गावदेवी एक्सर या संघाला. पारच्या माध्यमातून 6 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते 11 या धावसंख्येवर. यावेळेस राऊंड विकेटने पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय 2 धावांकरिता. या 2 धावेने धावसंख्या पुढे जाताना फरकते जाऊन पोचते 13 या धावसंख्येवर. बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा चौथा चेंडू आपण बघतोय वाईट त्याच्यानंतर 1 षटकार त्याच्यानंतर 2 धावा. या प्रकारे विश्लेषण पाहायला मिळते. पुन्हा एकदा राऊंड विकेटने अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप घेत असताना मयूर पारसाठी आडव्या बॅटने चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. पहिला धक्का बसला जातोय पतू पॅकर जुचंद्र या संघाला. मिस्टर पार्थ सिंग बॅक टू द डगआउट. तर 1 डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर अनिकेत. पार्थ सिंग विषयी म्हणायचं झालं तर मात्र 6 चेंडू त्याने सामना केला आणि 12 या धावसंख्येवर तो बाद झालाय. अंकित 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय परंतु पहिल्या षटकामध्ये जी धावगत राखायची होती ना ती मात्र राखली गेली आहे. जरी 1 विकेट गेलाय परंतु धावगत आहे ती व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जणू काही जुचंद्र आणि एक्सर यामध्ये सामना चालू आहे. कुठचा संघ हा सामना जिंकेल यासाठी ही लढत आपल्याला बघायला मिळते सायंकाळच्या सत्रामध्ये. मागचा सामना आपण अजिंक्य स्पोर्ट आणि पतू पॅकर यामध्ये असं वाटलं होतं की अजिंक्य हा संघ वरचढ चढेल परंतु ज्या अनुषंगाने बॅटिंग आणि गोलंदाजी केली आहे ना ती अप्रतिम. कौतुक करावं लागेल पतू पॅकर जुचंद्र या संघाचं आणि पूर्णपणे गारस्त केले अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला. आणि या प्रकारे आपण फायनलमध्ये प्रवेश केला गेलाय तो म्हणजे पतू पॅकर या संघाने. आणि फायनलचा सामना खेळत असताना नंबर 2चा षटक गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे
एक्सर संघ आपला 12th मॅन पाठवून द्या. अजित येतोय नंबर 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तो बघायला मिळतोय. तर विनीत स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. ओ यावेळेस अगदी जागेवरून चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू किती धावा देऊन जातोय तर घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांकरिता. बघा यंग टॅलेंट आहे आणि यंग टॅलेंट खूप चांगलं प्रदर्शन दाखवत असताना बघायला मिळतो. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकती आहे 15 या धावसंख्येवर. 3 षटकांची लढत. अजित येतोय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत एक्सर संघाचा जर विचार केला तर मग विसरून चालणार नाही आपल्याला किशोर पाटील या खेळाडूला. ओ यावेळेस मात्र स्वाक्षिप करण्याचा प्रयत्न परंतु मिस होतोय. एक धाव पळून पूर्ण केले आहे. 30 सर्कलमध्ये नक्कीच थोडं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अंकित आता आलाय. अजून एकही चेंडू तो खेळला नाहीये परंतु त्याने मागच्या मॅच मध्ये काय कमबॅक केलंय. जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दाखवलाय आणि अगदी फायनलचं तिकीट खऱ्या अर्थाने मात्र अंकितने दिलं होतं. तोच खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 30 धावा तब्बल कुठल्या होत्या. तोच खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय यावेळेला स्ट्रायकरकडे. अजित पुन्हा एकदा राटमावरतो विकेटने. अंकित पाटील यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला भिरकावलाय. चेंडू डीप फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. थँक डीजे. माझी मात्र का पत्तू पॅकर्स मध्ये वर्णी लागली जाते आणि का मी एक चांगला खेळाडू आहे हे षटकारने दाखवलंय अंकित या बॅटरने. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 22 या धावसंख्येवर. 4था चेंडू अंकित पाटील यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू इथे पडला जातोय. जेल सुटला जातोय. अंकित सारख्या बॅटर्सला जीवनदान दिलं गेलंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे परंतु या वेळेला आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने इथे मात्र झेल सुटला गेलाय. 2 धावसंख्या पुढे जाते. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. जीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते आणि चांगलं दृश्य आपल्याला बघायला मिळतात. चांगलं टेलिकास्ट. बघा शेवटच्या क्षणी मात्र हा चेंडू निसटला गेला क्षेत्राच्या हातातून आणि 2 धावसंख्या पुढे जाते 24 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू अंकित साडी. ओ यावेळेस सेन्सिबल अगदी सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. 20 सेप मध्ये 2 धावाने इथे मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने मात्र जीटीसी लाईव्हचे 20,000 सबस्क्राईब खऱ्या अर्थाने मात्र होणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. आपला मोबाईल करा आणि सबस्क्राईब करा. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या टोळला लागलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने चांगला झेल पकडलाय. अंकित याला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 पत्तू पॅकर धुचंद्र या संघाला. धावसंख्या 26 असताना पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अभिसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या जगांची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या जगांची. तर या स्पर्धेमध्ये आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये लेजंड क्रिकेटर सर भरत वाघेला सरांना आपण बघितलं. रन मशीन ते देखील आज उपस्थित झाले होते. त्याच्यानंतर सुयोग वैती यांना देखील आपण पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. ते देखील उपस्थित झाले होते. भाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देखील उपस्थिती दाखवली होती या स्पर्धेला. 3रा षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने विनीत बुरकुंड दाखवतोय आपला ट्रेडमार्क. या 6 धावा षटकारापाठी. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे.
गौरव येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार भिरकावलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गौरव. तिसरं षटक चालू झालंय आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकती आहे 32 या धावसंख्येवर. राऊंड विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळलं पाहिजे. अजित होते तिकडे परंतु आपण चेंडू बघतोय इथे मात्र 2 धावा देऊन जातोय. चांगला प्रयत्न केला होता शत्रक्षकने परंतु आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू आपण बघतोय थोडाफार चकवा देतोय शत्रक्षकाला. आणि तत्पूर्वी या किती धावा मिळतात तर 2 धावा मिळायला जातात. या 2ने धावसंख्या पुढे जाते जाऊन पोचते 34 या धावसंख्येवर. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गौरव तिसरा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस बॅटची एज घेतली आहे. फ्लाय फ्लिपला शत्रक्षक आहेत परंतु चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये वाहतोय 1 धावांकरिता. 1ने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते 35 या धावसंख्येवर. 3 षटकांची ही मेगा फायनल आणि खऱ्या तर मात्र गावदेवी एक्सरना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही देखील चांगला खेळ करू शकतोय असं दाखवत असताना NCA अंतर्गत पत्तू पॅकर्स हा संघ बघायला मिळतोय फायनलचा सामना खेळत असताना. यावेळेस फुलटॉप डिलिव्हरी आहे. शत्रक्षक आहेत तिकडे अजित. इथे मात्र झेल सुटला गेलाय अजित याच्याकडनं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. शेवटच्या क्षणी आपण बघतोय तिसरी धाव घेत असताना फलंदाज विनीत बुरकुन याला परतावं लागेल. तिसरी धाव घेत असताना तर 1 शॉट पंचांचा इशारा आलाय म्हणजेच काय तर एकच धाव असेल. नवीन बॅटर आर्यन भोईर हा खेळण्यासाठी जातोय. 1 शॉट आलाय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय म्हणजेच काय तर एकच धाव. गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडासा रंगवेमध्ये तो चुकला जातोय. थोडस 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं. ओके चालू करा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न झाला. इथे मात्र झेलची संधी आली परंतु शेवटच्या क्षणी झेल सुटला गेलाय आणि जीवनदान दिलं गेलंय. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. विनीत बुरकुनची आपण विकेट बघतोय रिप्लेच्या माध्यमातून. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावा. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल लास्ट गो या पहिल्या इनिंग मधला. गौरव राऊंड विकेटने 6वा चेंडू. यावेळेस 20 सेप मध्ये चेंडूला खेळले गेलाय. शत्रक्षक थोडासा पंबल होतोय आणि बघता बघता दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. 2 धावे इथे कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होते. ओर्थच्या स्वरूपात अजून एक धाव येईल का तर नाही. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय आणि तोपर्यंत 3 धावा 40 धावा झालेत आणि 41 धावांचं टार्गेट असेल गावदेवी एक्सर या संघासमोर. आणि या 41 धावा कशा पार केल्या जातील काय होईल काय घडामोडी घडल्या जातील. मी मात्र थोडाफार थांबतोय आणि अक्षयजी साटम यांना मात्र मायक्रोफोन आमंत्रण देतोय.
चला आपण बाईंचा केक कटिंग करूया. या ठिकाणी सोमेश्वर नगर वरून तिकडचे रहिवासी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्या सर्वांच्या शुभ हस्ते बाईंचा हा केक कटिंग आपण इथे करतोय. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण फोकस करायचा आहे. भरपूर सारं चांगलं प्रेम भाईंवरती, भाईंनी भरपूर माणसं कमावल्यात आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणूनच इतकं चांगलं प्रेम त्यांना संपूर्ण या नायगाव पंचक्रोशीमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तालुक्यामध्ये भाईंना नेहमीच मिळत असते. म्हणून भाईंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तर या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन इथे फोकस करतील. एक कैलास तिथून फोटोशूट करेल. त्यानंतर डीजेला विनंती करेन की आपण बड्डेचं गाणं प्ले करायचं आहे. या ठिकाणी आगमन होते उपशाखा प्रमुख उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत. आपण बघतोय या ठिकाणी हेमराज भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा गावाचे सफल उद्योजक, एक चांगले उद्योजक, सर्वांचे लाडके आणि इथे त्या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. चला प्ले बर्थडे सॉन्ग. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्या सर्वांकरता, भाईंकरता एकदा मनापासून टाळ्या. मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस आणि भरपूर चांगलं प्रेम वाढदिवसानिमित्त सोमेश्वर नगरचे हे रहिवासी आणि त्यांच्या माध्यमातून बाईंचा छोटा सन्मान, बुके, केक कटिंग अशा प्रकारे आपण भाईंना पाहतोय. आणि थँक्यू सर्वांचं. सभी का तह दिल से स्वागत है. थँक्यू. मयूर पाटील स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. एक्सर टीम एक्स्ट्रा मेंबर पाठवा. बघा जो जो एक्स्ट्रा मेंबर पाठवत नाही नंतर मग प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आहे आणि चुकून मग सांगू नका की आम्हाला पारितोषिक मिळाले नाही. फायनल खेळत असताना या गोष्टी सांगितल्या पाहिजे नाहीत, याकडे लक्ष असू द्या. चला मेगा फायनल ऑन. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची खून. मेगा फायनल आपण पाहतोय. एक्सर संघ 17 बॉल मध्ये 41 धावा चेस करेल का?
फुलटॉस बॉल मयूर पाटील इथे फटका फसलाय. पार्थ गेला होता परंतु सध्याच्या घडीला खराब फेकी डिक्लेअर झोन. टोटल या 3 धावा. 3 धावेने अकाउंट ओपन. मयूर जगन्नाथ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. मयूर म्हात्रे त्यांचा संघ आपण पाहतोय. जबरदस्त फटका मयूर पाटील. ओ तेवढंच चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड. काय फिल्डिंग केले विनीतने. तिथे प्रेक्षक आहेत एकमेकांना प्रश्न ते विचारतायत आणि त्यांच्याकडून कोणता इशारा नाही म्हणजेच इथे बॉल सेफ. टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. सध्याच्या घडीला 4 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आडव्या बॅटने खेळलेला फटका अप्रतिम फटका होता. हवेत बॉल बराच काळ राहिला आणि त्यानंतर जर पाहिलं विनीतने काय उडी मारली. ओ यावेळी सेफ. जबरदस्त फिल्डिंग टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॉल अडवलाय. फायनल मॅच मध्ये जबरदस्त योगदान. या स्पर्धेकरता ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांचं मनापासून आभारी आहोत. तीन बॉल 4 धावा. एक्सर संघ जाणला जातो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता. समर्थ स्ट्राईक एंडला हा बॅटर पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. लेफ्टीला जरी ऍडव्हान्टेज कमी असला तरी डायरेक्ट फुलटॉस बॉल मारला तर 2 रन आहेत. षटकार देखील जाऊ शकतायत. मयूर म्हात्रे यांनी इन्व्हाइट केलेला हा संघ आपण पाहतोय. गावदेवी एक्सर. मोठा फटका खेळायचा. चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि जबरदस्त कॅच. कॅप्टन कूल त्याने हा टिपलाय. झेल संपलाय. समर्थचा खेळ. विक्रमने जबरदस्त कॅच घेतला. चार बॉल 4 धावा 1 विकेट. या एका ओव्हर नंतर आपण विशेष सन्मान करणार आहोत. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी. पार्थ सिंग. सिंग इज किंग. आणि काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 5 बॉल 4 धावा. रोहित स्ट्राईक एंडला. एक्सर मॉन्सून धमाक्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं या खेळाडूने आणि इथे त्याची बॅट लागली तर धावा होतील. 2 धावा. फेकी खराब बॅकअप आहे आणि या 2 धावेने पहिल्या षटकाची होते समाप्ती. धावा 6 1 ओव्हर. कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण स्टेजवरती फोकस करायचं आहे. चला सर्व लेडीज वर्ग या ठिकाणी आहेत. महिला वर्ग त्यांना विनंती करेन की आपण या पुढे आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने आणि मान्यवरांच्या वतीने हा केला जाईल.
वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, भाईंना सदिच्छा शुभेच्छा दिल्या. सोमेश्वर नगरचे हे सर्व रहिवासी आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. आओ सभी जनाव. 12 बॉल 35चा मॅच. इथे सन्मान आपण करतोय या सर्व महिला वर्गांचा. निलेशजी म्हात्रे, मोहनदादा पाटील यांच्या वतीने हा विशेष सन्मान. निलेश म्हात्रे यांना आपण पाहू शकता आणि त्यानंतर मोहनदादा पाटील. थँक्यू. सोमेश्वर नगरचे सर्व महिला वर्ग आपलं मनापासून आभारी आहोत. जाऊया सध्या मॅचच्या दिशेने. षटकार आलाय, बिग ब्लास्ट केलाय, लॉंगेस्ट सिक्सर ठोकलाय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 12 रन आतापर्यंत या धावफलकावरती. 11 बॉल 29 ची गरज. 11-29. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज लागले, कॅच घेतला तर मॅच बनेल. कॅच दर्शनचा होता आणि इथे मात्र दर्शनने विचार केला की हा कॅच गोलंदाज मिलिंद घेईल, परंतु इथे अपघात झालाय, कॅच सुटलाय. छोटी चिमुकली ती सही करूया. हार्दिक स्वागत. दिग्वी दीदी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चला कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण स्टेजवरती फोकस करायचं आहे. हे पाहू शकता सोमेश्वरचे रहिवासी आणि या सर्वांचा करूया आपण विशेष सन्मान. जोरदार टाळ्या या सर्वांकरता. या सर्वांचा हा विशेष सन्मान अजून एकदा आपण करतोय. आणि इथे विकेट गेलाय. मॅचच्या दिशेने देखील पाहिलं तर विकेट जाताना. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर सर्वांचे लाडके उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत हेमराज भोईर साहेबांचा करूया विशेष सन्मान. चांगलं समाजकार्य, चांगलं सफल उद्योजकपणा, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं दातृत्व, चांगलं व्यक्तिमत्व ज्यांचं आपण नेहमीच पाहिलंय. सर्वांचे लाडके हेमराज शेठ साहेबांचा करतोय आपण हा विशेष सन्मान. मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा हा संदेश देणारा बुके देऊन त्यांना सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्या हेमराज भोईर साहेबांकरता. नेहमीच त्यांच्या वतीने आपल्या परिसरात होणाऱ्या स्पर्धांना काही ना काही देण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो आणि याही स्पर्धेमध्ये बहुमूल्य वेळ त्यांनी दिलाय म्हणून त्यांचा आभारी आहोत. आणि भाईंना विश करण्याकरता ते आलेत. गावडे काका या ठिकाणी आहेत. सध्या 13 धावा 2 विकेट. गौरव यावेळी हवेत खेळलेला बॉल. आर्यन आलाय, आर्यनने झेल टिपलाय, गौरवचा विकेट गेलाय. अनादर विकेट गॉन. जाऊया सन्मानाकडे. पुन्हा एकदा गावडे काका आहेत त्या ठिकाणी आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तर गावडे काका यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय मोहनदादा पाटील आणि निलेशदादा म्हात्रे यांच्या वतीने. थँक्यू गावडे काका. त्यानंतर याचे सचिन सुभाष राणे आपला देखील आपण इथे सन्मान करूया. त्यांनी या स्पर्धेकरता आजचा संपूर्ण दिवस दिला, वेळापत्रकातला बहुमूल्य वेळ. आणि मोहनदादा पाटील यांचा सन्मान करताना हेमराज भोईर साहेबांना आपण पाहतोय. भाईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्यात आणि याच पुष्पगुच्छप्रमाणे तुम्ही फुलत राहा हा संदेश दिलाय. सचिन राणे
नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 या 2 धावा, टोटल 15 धावा. थँक्यू जिग्नेशजी म्हात्रे, आपण या स्पर्धेकरता रोख रक्कम 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिले, त्याबद्दल आपला आभारी आहोत. आठ बॉल 26ची गरज आहे. या 2 बॉल नंतर या चला सन्मान करतोय आपण सचिन सुभाष राणे यांचा. कॅमेरामॅन, या बॉल नंतर आपण कॅमेरा स्टेजवर फिरवायचा आहे. येणारे 7 बॉल 25ची गरज. सचिन सुभाष राणे यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू. विशाल म्हात्रे, या आपण या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था त्यांच्या वतीने. डॉट बॉल आलाय. 6 बॉल 6 मध्ये पाहिजे आहेत 25 धावा. आवाज वाढलाय परंतु समोर मयूर पाटील आहे आणि अशा अनेक टुर्नामेंट ज्याने गाजवलंय, या परिस्थितीचा आदर्श खेळाडू आहे. 6:25ची गरज. सध्या स्टेजवरती कॅमेरामॅनला विनंती करून फोकस करा. विशाल म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. बिस्लरीचं पाणी त्यांच्या वतीने आले. कलीम शेख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. जनाब कलीम शेख यांचं शुभागमन होते आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम 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 कलीम जी, आपका स्वागत है इस टूर्नामेंट में. सहा बॉल 25ची गरज. मयूर पाटील एका साइडला अंकित. जबरदस्त मॅच. मयूर कधी षटकार ठोकू शकतो आणि त्याने ठोकलाय. दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क कहाणी में ट्विस्ट षटकार. काय जबरदस्त फटका. मयूरचा फटका. 440 वोल्टचा झटका. 6 धावा. येणारे 5 बॉल 19ची गरज. मॅच संपलेला नाही आहे. मयूर पाटीलने भावेश पवार, पवन केणे यांच्या अगेन्स्ट देखील षटकार ठोकलेत आणि आता अंकितच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती पहिला वार. 5 मध्ये 19ची गरज. अंतिम मॅच, फायनलचा मॅच. ओ थोडासा दबाव, दडपण, प्रेशर सर्व गोष्टी पाहिले जातात. व्हाईट बॉलची खून आले. येणारे 5 बॉल 18ची गरज. 5 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत मयूर पाटीलला. थँक्यू मॅडम, आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपला आभारी आहोत. ओ अजून एक चाबूक शॉट. मयूर पाटीलचा फेवरेट शॉट. अजून एकदा गगनचुंबी द ग्रेट मराठा चषक षटकार. बिग हिट बिग हिट बिग हिट. फायनल मॅच कसा असावा तर फायनल मॅच असा असावा. काही प्रेक्षक घरी जायला निघाले होते 6:25, परंतु समोर मयूर पाटील आहे. हेच मी सांगितले की मयूर आहे तर सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. येणारे 4 बॉल 4 मध्ये 12. मॅच संपलेला नाही आहे. चित्त थरारकपणा आपण पाहतोय या मॅच मध्ये. फायनल मॅच मयूर पाटील गाजवतोय. अगदी त्याच्या नावाची चर्चा या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एका साईडला अंकितला कमबॅक करायचंय. 4 मध्ये पाहिजे 12 धावा. काय मॅच झालाय. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचं आयोजन, पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घातलाय मयूर पाटीलने. स्पर्धा यशस्वी राहिले आणि फायनल मॅच देखील जसा हवाय तसा गरमागरमीचा मॅच, चित्त थरारक मॅच, हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच. बाईंचा बड्डे आहे आणि बड्डे जसा थाटामाटात केला जातो ना, तसाच मेगा फायनल देखील त्याच गजरामध्ये आपण पाहतोय. 4 बॉल 12चा मॅच. काय मॅच राहिलाय. मयूर पाटील हार मानायला रेडी नाही तर पतू पॅकर इथे कमबॅक करणारा संघ आहे आणि तोही संघ हार मानणार नाहीये. 2 षटकार आले म्हणून काय झालं, अंकित सुद्धा कमबॅक करेल. अंकितने आजचा दिवस गाजवलाय ॲज अ बॉलर म्हणून. परंतु आता येणारे 4 बॉल 12 डिफेंड करायचे आहेत. मयूरला चेस करायचे. सबसे कातिल मयूर पाटील चांगल्या रंगात, चांगल्या डंगात, चांगल्या मूड मध्ये आणि सध्या चांगल्या स्थितीमध्ये हा मॅच आपण पाहतोय. येणारे 4 बॉल 12ची गरज. मयूरचा करता हा पुढचा बॉल. अंकित बॉलिंग मार्क वरती.
कोणी आरडाओरडा करू नका. सर्वांना नम्रतेची विनंती आहे की शांततेने आपण मॅच एन्जॉय करायची आहे. 4 बॉल 12ची गरज. 4-12 आणि जे आतमध्ये गेलेत मी म्हणेन आयोजक आपण बाहेर यायचंय सर्वात आधी. 4 बॉल मध्ये 12ची गरज. काय मॅच राहिलाय. टाइमपास होतोय प्लीज. चला जे बॉल आहेत तेच बॉल घेऊन आपण खेळायचंय. अंकित की मयूर इथे हा पुढचा बॉल. 4 बॉल 12चा मॅच. जबरदस्त मॅच. चित्त थरारक मॅच. फायनलचा मॅच. पुन्हा एकदा दबाव दबाव दबाव. वाईट बॉल. मॅच टाईट. 4 मध्ये 11. फायनल मॅच कसा असावा तर फायनल मॅच द ग्रेट मराठा चषकासारखा असावा. सुंदर मॅच. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी प्रतिसाद. मॅच मध्ये हाय व्होल्टेजपणा. अजूनही मॅच 50-50. 4-11. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा वापर. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी कॅच ड्रॉप करतोय. चांगली फिल्डिंग मी म्हणेन. चांगला बॉलला अडवलंय. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघाकरता. येणारे 3 बॉल 9ची गरज. काय मॅच पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक भारी. आणि या मॅच मध्ये चित्त थरारकपणा जारी. 3 बॉल 9ची गरज. मयूर पाटील स्ट्राईक एंडला. एक्सरचा बाहुबली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि या खेळाडूने हे मैदान गाजवले. तर एका साईडला आजचा दिवस गाजवलाय अंकितने. ॲज अ बॉलर म्हणून विकेट घ्यायचा आहे. 1 विकेट मॅच पतू पॅकरच्या बाजूने आणि 1 षटकार लगेच एक्सर टीमच्या बाजूने मॅच. 3 बॉल 9चा मॅच. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय परंतु गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का. विनोदने बॉल अडवलाय. फेकी केले आणि तिथे गेलाय विकेट. कदाचित जर इथे स्ट्राईक रोटेशन झालं नसतं तर मयूर पाटील आउट होण्याची दाट शक्यता होती. येणारे 2 बॉल 8ची गरज. 2-8. काय मॅच पाहिला. काय फिल्डिंग पाहिली. काय मेगा फायनल. मोहन दादांचा वाढदिवस. JTC लाईव्हला अगदी 5 ते 6 सबस्क्रायबर हवेत. मोबाईल उघडा. यूट्यूबला जा. JTC लाईव्ह सर्च करा आणि 20,000च्या अगदी जवळ आहे. 20,000वा सबस्क्रायबर असेल त्याला JTC कडून आकर्षित कॅश प्राइज आहे. लगेच यूट्यूब उघडा. या मॅचचा आनंद घ्या. सबस्क्राईब करा त्या चॅनलला आणि 20,000वा सबस्क्रायबर जो असेल त्याला आकर्षित पारितोषिक. JTC लाईव्ह वरती चित्त थरारकपणा. चंद्रपाड्याचा ऐतिहासिक मैदान. श्री सिद्धिविनायक मैदान आणि ही स्पर्धा आपण पाहतोय द ग्रेट मराठा चषक. मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस. येणारे 2 बॉल 8ची गरज. 2 बॉल 8. या बॉल वरती हवे 2 धावा. कमीत कमी 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा होतील की नाही. होतील की नाही. होतील की नाही. इथे रनआउट झालाय मयूरचा बंधू. आपण पाहतोय मिस्टर सचिन. परतावा लागेल बॅक टू द पविलियन. 1 बॉल 7 कंपल्सरी. काय प्रेझेन्स ऑफ माइंड. कौतुक करेन या बॉलचं. ज्या पद्धतीने हा बॉल फेकलाय. अजित आलाय ज्याला या टीमचा धोनी म्हटला जातो. लांब लचक षटकार मारण्यामध्ये एक्सपर्ट हा खेळाडू. सध्या 1 मध्ये कंपल्सरी 7 पाहिजे. सुपर ओव्हरचा मॅच असताना तर मजा आली असती. आज आनंदवाडी ट्रॉफी सारखा मॅच पाहायला मिळाला असता पण तो इथे कंपल्सरी चेसिंग आहे. निलेश दादाची इच्छा होती की सुपर ओव्हर व्हावी परंतु कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत. 1 बॉल 7. जर का एखादा वाईट बॉल आला ना. नो बॉल आला ना तर मजा येईल या मॅच मध्ये. पतू पॅकर संघ सांगेल षटकार आला तरी चालेल. एक्स्ट्रा धाव नको आणि इथे एक्स्ट्रा धाव हवी आहे. एक्सर टीमला टाळ्या वाजवायच्या एका बॉल करता. 1 बॉल 7चा मॅच. पाहूया काय होते.
ओ इथे मात्र बीमर बॉल वरती गोलंदाज सध्या नो बॉल. 1 मध्ये 6 पाहिजे आहेत. काय मॅच आहे. म्हणून सांगितले की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाही. नो बॉलचा इशारा आपण पाहतोय आणि इथे विकेट गेलाय. 1 बॉल 6ची गरज. अजितने इथे चुकी केली मी गणेन. अजित मध्ये क्षमता होती. या बॉलवरती मॅच फिनिश व्हायला हवा होता. फिनिश झाला नाही. परंतु मी सांगितलंय की शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच रंगेल आणि त्याच प्रकारे हा मॅच काय मॅच झालाय. एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. आणि मोहनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा बाईन करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल 6चा मॅच. पतू पॅकर की एक्सर. काय मॅच पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज मॅच. रोमहर्षक मॅच. चित्त थरारक मॅच. पाहतच राहावा असा मॅच. 1 बॉल 6ची गरज. गोलंदाजी मार्कवरती अंकित. स्ट्राईक एंडला मयूर पाटील. आणि दोन्ही टीमला एकच सांगेन, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या. रख खुद पे यकीन, फिर देख आगे होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि या मॅच मध्ये अधिराज्य गाजवायचं. अंकितला एक असा बॉल जिथे विन होईल पतू पॅकर टीम आणि मयूर पाटीलला एक असा बॉल खेळायचा आहे तिथे विन होईल. षटकार मारून आई गावदेवी एकसर. फ्रीचा बॉल आहे. 1 बॉल 6चा हा बॉल. अंकित बॉलिंग मार्क वरती. फिल्डिंग लावली जाते इथे मयूर स्ट्राईक एंडला. चला पार्थ आपण रेडी राहायचंय. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. गोल्डन बॉल मेगा फायनलचा द ग्रेट मराठा चषक कोणाच्या नावावर राहील. 1 बॉल 6 हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. 1-6 टाळ्या होऊ द्या या मॅचला. 1-6 1-6 ला बॉल हवेत. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉल वरती हा मॅच जिंकलेला आहे पतू पॅकर जुचंद्र संघाने. अभिनंदन. द ग्रेट मराठा चषक पतू पॅकर संघाच्या नावावर. मोठमोठ्या संघांना पराभव करण्यामध्ये एक्सपर्ट चॅम्पियन टीम. स्टम आणायचे इथे. अजिंक्य टीमचे काही खेळाडू आहे मला वाटते. स्टंप घेऊन या. रोजची प्रॅक्टिस आहे ऋतिक. आपल्याला प्रॅक्टिसला लागतात. ऋतिक स्टंप पाठवून द्या. ऋतिक कडे स्टंप गेलेत. ऋतिक स्टंप तुम्ही आणून द्या. आयोजक सांगतायत. येस रोज प्रॅक्टिसचे स्टंप आहेत. काय जबरदस्त. म्हणून सांगितलंय की एनसीए पुरता मर्यादित नाहीये पतू पॅकर. इथे एक गाव एकची टीम होती आणि त्यांना पराभव केले. कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. कलीमबाई यांनी केक आणलाय तर तो केक कटिंग करतोय. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण इथे फोकस करायचा आहे. बार दिन ये आए